यानंतरची बातमी विरारमधून. विरारच्या विवा महाविद्यालयामध्ये लव्ह जिहाद घडलेला आहे. मुलींबाबतच्या अश्लील कमेंट व्हायरल करण्यात आले. नवरात्रोत्सवाला गालबोट लावण्याचा प्रयत्न काहींनी केलाय. लव्ह जिहादला बळी पडू नका, सामाजिक संघटनेकडून तरुणांना आवाहन करण्यात येत आहे. विरारच्या विवा कॉलेजमधील प्रकारावरून नव्या वादाची शक्यता आहे. गरब्या आडून लव्ह जिहाद सुरू असल्याचा आरोप सुद्धा भाजपचे युवा मोर्चा प्रदेश सचिव अशोक शेळकेंनी केलेला आहे. ही घटना घडली अत्यंत वाईट आहे, पण तत्पूर्वी मी सगळ्यांना नवरात्रीच्या शुभेच्छा देईन. ही घटना अत्यंत वाईट आहे. मानसिक विकृतीतनं ही घटना घडलेली आहे आणि पोलिसांनी 3 दिवस झाले कारवाई केली नाही. ही कारवाई आम्ही दिलेली आहे त्यांच्याकडे. आज 3रा दिवस आहे. आमचे लोक अजूनही पोलीस स्टेशनला बसलेले आहेत, पण पोलिसांकडनं जोपर्यंत काही कारवाई होत नाही कायद्याच्या अंतर्गत, तोपर्यंत आमचे यात बांधलेले आहेत. कारण ही शैक्षणिक संस्था आहे, पॉलिटिकल संस्था नाहीये. ह्याचं भान सगळ्यांनी ठेवायला हवं. साईबाज म्हणून एक मुलगा आहे, त्याचे चार्ट माझ्या हातात आहेत आणि एवढे खूप जास्त हे चार्ट आहेत. त्या चार्ट मध्ये त्यांनी हिंदू मुलींबद्दल गरब्यात घुसून कशा पद्धतीचा अत्याचार सुरू आहे आणि हा अत्याचार सुरू कुठे आहे, तो वसईतल्या सर्वात नामांकित कॉलेज विवा कॉलेजमध्ये. त्यामुळे ह्या अत्याचाराला कोण पाठीशी घालतंय आणि कशा पद्धतीचे अत्याचार आहेत हा त्याचा फोटो आहे आणि त्या फोटोमध्ये लॅबचा उल्लेख आहे आणि त्या लॅबवर मुलीवर कसा अत्याचार केला असा हा तो चार्टमध्ये स्वतः म्हणतोय. तो विवा कॉलेजचा काही संबंध नाही. आपल्या ग्राउंडवर गुजराती मित्रमंडळ आणि U238 अशी विद्यार्थ्यांची एक संघटना आहे. ते मिळून गरबा करतायत आणि मला वाटते कोणतंही हिंदी गाणं न वाजवता पारंपरिक गुजराती किंवा मराठी देवाची गाणी ह्याच्यावर तो गरबा चालतो.